घडामोडी। ठाण्याच्या खारेगाव टोलनाका परिसरात कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू। शहरातील वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिकेला मार्ग मिळत नसल्याने रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब उघड। ठाणे अग्निशमन दलाच्या 5 केंद्रांची मदत अवघ्या 256 जवानांवर असल्याचे उघड। मीरा भाईंदर महानगरपालिकेने अपंगांना स्वयंरोजगाराचा हात दिला आहे। कळव्यातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय। ठाण्याच्या खारेगाव टोलनाका परिसरात कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। वाहतूक कोंडीतून वाट काढताना कंटेनरची मोटरसायकलला धडक बसली। यात बाप लेक बचावले, परंतु मागच्या चाकाखाली आल्याने मातेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी मुंबई नाशिक महामार्गावर कळवा खारेगाव परिसरात घडली। चिमुकली कंटेनरच्या खालून थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकली गेल्याने ती बचावली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी यांनी दिली। भायखळा येथील कलीम चौधरी मोटरसायकलने भिवंडी येथे जात असताना कंटेनरच्या बाजूने वाट काढताना अचानक नियंत्रण सुटून मोटरसायकल घसरली व त्यांची पत्नी आमिना आणि 2 वर्षाची चिमुकली कंटेनर खाली आले, पण दैव बलवत्तर असलेली बालिका घसरत थेट रस्त्याच्या पलीकडे गेल्याने ती बचावली, मात्र आमिना यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी कळवा पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो, तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। शहरातील वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिकेला मार्ग मिळत नसल्यामुळे रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। ठाणे शहरातील भयावह वाहतूक कोंडी आणि वाहतूक नियमांच्या अज्ञानामुळे रुग्णवाहिकेला जाण्यास जागा मिळत नसल्याने 10 पैकी 2 रुग्णांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच रस्त्यातच मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। आणीबाणीच्या स्थितीत रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहोचू शकत नाही, असेही एका सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे। ठाणे, मुंबई किंवा नवी मुंबई असो, सर्वच प्रमुख शहरात वाहतूक कोंडीच्या समस्येने जटिल स्वरूप धारण केले आहे। त्याचा फटका सर्वसामान्यांना तर बसतोच, त्याचबरोबर सर्वात मोठा फटका आजारी किंवा अपघातग्रस्त रुग्णांना बसत असल्याची बाब राधे या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे। गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडीत अनेकदा रुग्णवाहिका अडकून पडतात, त्यांचा सायरन वाजत असतो, पण स्वतःची गाडी पुढे नेण्याच्या नादात अनेक वाहन चालक रुग्णवाहिकांना रस्ता देत नाहीत। परिणामी उपचारांसाठी रुग्ण वेळेत पोहोचू शकत नाही। याविषयी खरे तर लोकांमध्ये खास करून वाहन चालकात जागृती होण्याची गरज आहे। कोणतीही रुग्णवाहिका असेल तर सर्वप्रथम तिला जाण्यासाठी मोकळी जागा करून द्यायला हवी। आपले वाहन लागलीच डाव्या बाजूला घेऊन रुग्णवाहिकेला रस्ता देण्याची नितांत गरज आहे, पण त्याबद्दल वाहन चालकात पुरेशी जागृतीच नाही, असेही सर्वेक्षणात दिसून आले आहे। सर्वांनी जसे या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे, तसेच ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्याकडूनही याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत संस्थेने मांडले आहे।
संख्या 256 जवानांवर असल्याचे उघड झाले आहे. आधीच जीव धोक्यात घालून अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर ठाणे अग्निशमन दलाच्या 5 केंद्रांचा गाडा हाकला जात असतानाच आता नितीन कंपनी येथील 6वे केंद्र कार्यान्वित करण्यासाठी याच 5 केंद्रातील प्रत्येकी 5 कर्मचाऱ्यांचे विभाजन करण्याचा घाट अग्निशमन दलामार्फत घातला जात आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या 3 अग्निशमन केंद्रांसाठी 356 कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव गेल्या 4 वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 5 केंद्रात केवळ 256 कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ असताना सरकारने अद्याप नव्या कर्मचाऱ्यांच्या भरतीला ग्रीन सिग्नल न दिल्याने कर्मचाऱ्यांचे विभाजन करण्याचा घाट कशासाठी असा कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. त्या कर्मचाऱ्यांचे विभाजन झाल्यास उरलेल्या मनुष्यबळावर अतिरिक्त ताण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने 1991 मध्ये अग्निशमन केंद्रांसाठी लागणारा कर्मचारी वर्ग आणि भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला होता. सध्या लोकसंख्या 20 लाखांवर गेली असली तरी कर्मचारी 256 आहेत. वाढीव कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव मंजूर असतानाही त्याचे पुढे काय झाले याचेही उत्तर अग्निशमन दलाकडे नाही. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. मीरा भाईंदर महानगरपालिकेने अपंगांना स्वयंरोजगाराचा हात दिला आहे. मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील अपंगांना स्वयंरोजगाराचा हात देऊ केला असून अपंग कल्याण योजनेअंतर्गत व्यवसायासाठी 1.5 लाखापर्यंतच्या कर्जापैकी 20% रकमेचे अनुदान महापालिका देत आहे. एका अपंगास कर्ज मंजूर झाले असून अन्य 4 प्रस्ताव बँकांकडे मंजुरीसाठी सादर केले गेले आहेत. मीरा भाईंदर महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी अंध व अपंग कल्याण योजनेअंतर्गत तरतूद केली जाते. यंदाच्या अंदाजपत्रकात देखील काही कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील सर्वेक्षणानुसार अपंगांची संख्या 2699 इतकी आहे. अपंगांना आवश्यक साहित्य पुरवले जातात. शासन निर्णयानुसार महासभेने देखील वार्षिक 1 लाख रुपयापर्यंत कुटुंबांचे उत्पन्न असलेल्या अपंगास स्वयंरोजगारासाठी 1.5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जातील 20% म्हणजे 30,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच 40% अपंग असल्याचा ठाणे शासकीय रुग्णालयाचा दाखला आवश्यक आहे. त्या अनुषंगाने समाज कल्याण विभागाकडे आलेला पहिलाच प्रस्ताव नुकताच मंजूर झाला आहे. भाईंदरच्या राजे जयंतीलाल शहा या अपंगास पत्रावळ्या बनवण्यासाठी 1.5 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. याशिवाय आणखी 4 अपंगांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करून बँकांकडे पाठवले असल्याची माहिती समाज कल्याण अधिकारी दीपाली जोशी यांनी दिली. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. कळव्यातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे. सदोष वितरण व्यवस्थेमुळे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या कळव्यातील नागरिकांना पालिका प्रशासनाने काही अंशी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कळव्यातील वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी 26 कोटींचा निधी दिला जाणार आहे. यात पाण्याच्या वितरणासाठी नव्या जलवाहिन्या टाकण्यात येणार असून ज्या भागांकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले आहे असे भाग ESR वर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यातील पाणी कपातीचा सर्वाधिक त्रास कळव्यातील नागरिकांना सहन करावा लागतो.
बुधवारी रात्री शटडाऊन घेतल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी 4 दिवसांचा कालावधी लागतो। त्यामुळे 4 दिवस पाणी साठवून ठेवणार कुठे असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे। कळव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जास्त असल्याने कळव्याला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप देखील लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला होता। कळव्याची लोकसंख्या 3 लाखांच्या घरात असून वितरण व्यवस्था व्यवस्थित नसल्याने नागरिकांना पुरेसे पाणी देखील मिळत नाही। MIDC कडून 40 तर स्टेम प्राधिकरणाकडून 12 असा 52 MLD पाणी पुरवठा होत असून कपात वगळताही तो अपुराच आहे। पाणी कपात केल्यानंतर 40 ते 42 MLD पाणी पुरवठा होणे अपेक्षित असताना त्यापेक्षाही कमी पाणी पुरवठा होत असल्याने वितरण व्यवस्थेसंदर्भात काही सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या। पाणी पुरवठा व्यवस्थेचे मजबूतीकरण, आवश्यक मनुष्यबळ, आर्थिक तरतूद, खराब झालेल्या जलवाहिन्या बदलणे, खारेगाव आणि मनीषानगरचा भाग ESR वर घेणे अशा काही सूचना करण्यात आल्या होत्या। यासाठी 28 डिसेंबरला मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला होता। मात्र लोकप्रतिनिधी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत कळव्याच्या पाणी वितरण व्यवस्थेसाठी 26 कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले असून लवकरच वितरण व्यवस्था सुधारेल असा पालिकेचा दावा आहे। तर या होत्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यात होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढीलप्रमाणे। धन्यवाद।